मिलिंद नार्वेकर हे मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू। हेच नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगलेली आहे। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळामध्ये घडलेल्या एका घटनेनं या चर्चांना आता मोठं बळ मिळालंय। मिलिंद नार्वेकर पोहोचले थेट सभागृहात। आमदार नसलेले नार्वेकर सभागृहात आलेच कसे? नार्वेकर आमच्या संपर्कात, संजय शिरसाटांचा दावा। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खळबळ। सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशनाच्या प्रारंभीच राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण झालं। पण या अभिभाषणावेळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात बसल्यानं राजकीय खळबळ माजल्याचं बघायला मिळालं। आमदार नसताना मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात येऊन बसले, हे चूक असल्याचं आदित्य ठाकरेंनी लक्षात आणून दिल्यानंतर मिलिंद नार्वेकर तातडीनं सभागृहाबाहेर गेले। कुठचे नार्वेकर? मिलिंद नार्वेकर नाही म्हणून मी विचारलं मुद्दा। मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले होते, चुकून आले होते की काय? आता हे तुम्ही त्यांना विचारा, इच्छा आहे की चुकून आले होते? नाही, ते मला वाटतं मागून चुकून आले, मग त्यांना अर्थात सांगितल्यानंतर ते लगेच जे प्रेक्षक गॅलरी तिथे गेले। विशेष म्हणजे मिलिंद नार्वेकरांनीही प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसलो असं स्पष्टीकरण दिलं। पण मिलिंद नार्वेकरांच्या या कृतीवरून शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधलाय। आमदार संजय शिरसाटांनी तर मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात असल्याचं सांगत ते कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नाही असा टोला लगावलाय। अनेक वर्षाची त्याची ही इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याचा सर्वांशी संपर्क आहे। तुम्ही पाहाल देवेंद्र फडणवीसशी त्याचे संबंध तसेच आहेत, अजितदादाशी आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी आहेत। म्हणून मिलिंद नार्वेकर आहे, हा कधी त्याची कोणती भूमिका घेईल काही सांगता येत नाही। आज कदाचित त्याची ते पहिला पाऊल त्यांनी आज उचलला असावं असं मला वाटतं। एकंदरीतच मिलिंद नार्वेकरांची जागा चुकली आणि सत्ताधाऱ्यांना टीकेची आयतीच संधी मिळाली असंच काहीसं अधिवेशनात घडलं। त्यामुळे पहिल्याच दिवसाच्या या गोंधळी सुरुवातीनंतर आता अधिवेशनात ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षात काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।